एक महिन्याची पेन्शन न मिळाल्यामुळे टेन्शन झालेल्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांचे पालिकेसमोर ठिय्या, लवकरच दिला आंदोलनाचा इशारा. रिटायर्ड कर्मचाऱ्यांमध्ये संताप. आम्हाला म्हणजे 1 तारखेला दर महिन्याचा पेन्शन येतं. ज्यांचं स्वतःचं असतं त्यांचं येतं, किंवा कोणाचे मिस्टर एक्सपायर झाले तर कोणाच्या मिसेस एक्सपायर झाल्यात त्यांच्या सगळ्यांच्या खात्यावर पैसे येतात. पेन्शन म्हणजे त्याला आपण फॅमिली पेन्शन बोलतो. पण ती आज 5 तारीख झाली तरीसुद्धा कोणाच्याही खात्यावर पैसे आलेले नाहीत. म्हणून इकडे वेगवेगळ्या वॉर्डचे लोक इकडे जमा झाले आहेत. त्याच्यात सिनियर सिटीजन, पीडित सिनियर सिटीजन आहेत आणि वेगवेगळ्या वॉर्डमधून आलेत. इथे आल्यावर आम्हाला सांगण्यात येतं आहे की तुमच्या कुठल्याही लोकांचे फॉर्म, जे हयातीचे फॉर्म भरावे लागतात ना, ते आलेले नाही आहेत. जे आम्ही डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सबमिट केलेले आहेत. बाहेर सिनियर सिटीजन जवळजवळ 60 ते 70च्या संख्येने उभे आहेत आणि कोणी चक्कर येऊन पडतं आहे. सगळ्या उपाशी तापाशी इकडे थांबल्यात. त्यांना वाटेल त्या प्रकारे वागणूक दिल्या जात आहे. हे आम्हाला मान्य नाही. मग आम्हाला आजच्या आज काय ते सोल्युशन पाहिजे. आणि आता परत सांगतात की परत दुसरे फॉर्म भरा. म्हणजे हेच काम करत बसायचं का आम्ही, जे आम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये फॉर्म देऊन झालेले आहेत ऑलरेडी. मग आता असा हा त्रास आम्ही का सहन करायचा. आम्हाला आजच्या आजच महापौरांच्या ऑफिसकडे त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. त्यांच्याकडे आम्ही नक्कीच न्याय मागणार आणि आम्हाला त्या न्याय देतील ही मला परिपूर्ण आशा आहे. किती महिन्यापासूनची पेन्शन बाकी आणि झाली आहे? 1च महिन्याची बाकी आहे. पण आज आम्ही फॉलोअप नाही ठेवला तर पुढच्या महिन्यात पण आम्हाला ते मिळणार नाही. कारण त्यांनी तोच आरोप केला आहे की तुमचे कोणाचेही हयातीचे फॉर्म आलेले नाहीत, जे खोटं आहे. किती एकूण कर्मचारी आहेत तुमच्यासोबत? एकूण आमचे आत्ता सध्या माझ्याकडे 70 ते 80 कर्मचारी अर्धे वरती उभे आहेत आणि आम्ही इथे एवढे लोक आलो आहोत. टोटल 12,000 कर्मचारी आहेत. 12,000 कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालेलं नाही आहे. हे सरासर मला काही कळत नाही ह्याच्या मागे नेमकं काय. मी तो शब्द नाही वापरू शकत. काहीतरी असणार प्रॉब्लेम. कोणाला जबाबदार मानते? आता BMCचंच आहे ना हे. BMCच्या मेन ब्रांचमध्ये मी बसलेली आहे, आम्ही बसलेले आहोत आणि आम्हाला ट्रीटमेंट दिल्या जाते ह्या प्रकारे, जे रॉंग आहे, चुकीचं आहे. माझं नाव मोहनराव कांबळे, मागासवर्गीय वंचित संघाचा कार्यकर्ता आहे, संस्थापक अध्यक्ष आहे. कालपासून या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी 12 ते 15,000 रिटायर कर्मचारी आहेत. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे हयातीचे फॉर्म भरले जातात. या सगळ्या कर्मचाऱ्यांनी हयातीचे फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन भरले तरीसुद्धा या महिन्यात पेन्शन नाही आली. तर आता काही लोक असे 65 वर्षाच्या वर आहे, 60, 65, 75, 70 अशी लोकं आहेत. काल 2 माणसं चक्कर येऊन पडली. आज पण 2 लोडींना चक्कर आली. मी स्वतः त्यांना पाणी पाजून हॉस्पिटलला घेऊन गेलो. ते प्रशासनाचा सावळा गोंधळ काय आहे हेच काय समजा. ह्याच्यामागचा उद्देश काय. एका माणसाची चूक 15,000 कर्मचाऱ्यांना भोगावी लागते. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी का नाही ते अपडेट केलं. ही प्रशासनाची चूक आहे. आणि मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन हे दळबद्री आहे. महापौरांना मी ते त्यांच्याकडे त्यांची बातमी केली पाहिजे. कारण सगळ्याच गोष्टीत एकच नाही, पेन्शनधारकांचे त्यांचे पाल्य आहे, त्यांचे अनुपंपाखाली ज्या कर्मचाऱ्यांना दुटे घेतल्या वर्षे 2-2 वर्ष झाले तरी त्यांना कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं जात नाही. त्यांचे पेन्शन वेळेवर मिळत नाही. मिळाले तर हे असा गोंधळ करते. मग तुम्ही असं हे का जाणून पहिला तुम्ही मॅचेस तर करायला पाहिजे होते. ते मॅचेस का नाही केले तुम्ही. तुमचे अलाउड नाही. तुम्ही म्हटले ऑनलाईन करा, ऑनलाईन केले. परत म्हटले ऑफलाईन ॲडजस्ट नाही. आणि आता सांगताय की तुम्ही ऐन मुवमेंटला सांगताय की तुमची पेन्शन मिळणार नाही. आता फॉर्म भरा, तू झेरॉक्स आणा, तो नंबर टाका, हा नंबर टाका, बँकेतून ह्या सगळ्या गोष्टी या वयस्कर लोकांना हा त्रास दिलेला, जाणून बुजून त्रास दिले असं मला वाटतं स्वतः. आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही धरणे धरून बसणार इकडे निश्चित. प्रश्न विचारला तर पुढच्या महिन्यापासूनही नाही आम्ही आंदोलन करणार. आता आम्ही आंदोलन मुंबई आंदोलनाला खाली आंदोलनाला बसणार आहेत. तोच एक आमच्याकडे प्रशासनाने दखल घ्यावी, महापौरांनी दखल घ्यावी आणि आयुक्तांनी पण दखल घ्यावी. बरोबर.